ह्या 2 गाय मी संगमनेरच्या आमच्या मित्रांना फोनवर घेतल्या माझ्याकडनं फोनवर 5,60,000 रुपये मी या 2 गाय दिले फोनवर दिले. ते बघायला सुद्धा आले ना म्हणजे बोला तुमच्या पाठवून द्या. की तुम्हाला समोरासमोर एक गाय 3-3 लाख रुपयांनी जात होती. पण या विचाराने दिली की चला तो विश्वास ठेवणार माणूस आहे आणि गॅरंटी यांची. त्या व्हिडिओत सांगतो की 40 लिटरची काही कमी चालेल ना ती काही 80 रिप्लेस करून दिला पैसे रिटर्न देईल दोन्ही गायांमध्ये. हा प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल 40 लिटर हे बी 40 प्लस 40 लिटर तो देणार. नमस्कार दादा. काय आज किती गायींचा लॉट आलाय किंवा काय? 12 गायींचा लॉट आलता. लॉट तर पूर्ण विकलेला आहे. गायी द्यायला शिल्लक नाही. फक्त म्हणलं आता आणलेला लॉट लोकांचे फोन येतात त्यांना वेगवेगळ्या काहीतरी बघायला मिळतात त्याच्यासाठी म्हणलं आपलं एक व्हिडिओ टाकूया. एकदम सर्व एक असे टॉप गाय आहेत. 5 गाय इथून भरून गेलेले आहेत आपल्या. आज नागपंचमी दिवस चांगला होता. बऱ्याच लोकांनी गाय भरून नेल्या. गाय शनिवारी आल्या माझ्याकडे दुपारी आणि शनिवारीच व्यवहार झाला गायांचा सगळ्या आणि 1-2 काल राहिलेल्या ते काल विकल्या. एकदम जबरदस्त गाय आणलेल्या यावेळेस. ब्रीड सिलेक्शन क्वालिटी त्याच्यावर फोकस आहे आणि ब्रीड वर जास्त फोकस आहे. फक्त आता झालंय माहितीये का त्या ब्रीडच्या नावाखाली सगळ्याच विकल्यात गाय सगळ्या दिलेल्या आहेत. सर्व गाय विकलेल्या आहेत. व्हिडिओ बनवायला मागचं कारण काय होतं की लोकांना बघायला पण गावतात ना बघायला पण भेटतं. पण विषय काय झाला माहिती का की आज एक अभ्यास केला की 300 लोक आली सकाळपासून 300-350 लोक येऊन भेटून गेली. या 300 लोकांपैकी कमीत कमी 200 ते 250 लोकांची अपेक्षा अशी आहे की आम्हाला 170 पासून ते 1.25-2 लाखाच्या रेंज मधली गाय द्या जेणेकरून त्या गायनं 30 लिटर 35 लिटर तरी कमीत कमी दूध द्यावं. आणि मला पण तेव्हा मुद्दा रास्त वाटतोय म्हणजे योग्य वाटतोय. आता झाले काय माहितीये का ब्रीडच्या वडाचडीमध्ये की कोण चांगला आणतोय ही लोकांमध्ये उत्सुकता जास्त आहे व्यापाऱ्यांपेक्षा. शेतकरी कोण व्यापारी काय जोरात आणते मी आणतोय का दुसरा कोण आणतोय. पण ह्यात काय व्हायला लागलं माहितीये का की आर्थिक बाजूचा विचार होईना. आज सरासरी आपल्या इथले जे शेतकरी आहेत आता दुधाला चांगला रेट मिळायला लागला म्हणून लोक कर्ज काढायला लागलेत. कारण मी स्वतः पोते बनवून दिलेत आपली बिल बुक दिले ती बँकेमधले लोन वगैरे लोक घ्यायला लागले ते. पण ह्याला काहीतरी म्हणजे एक लिमिटेशन पाहिजे. तुम्ही मित्रांनो धंद्यात या ह्या काय अडचण नाही पण विचारपूर्वक या. कारण काय होतं माहितीये का आज मी सुद्धा 0 आलेलो आहे. मला सुद्धा त्याची जाणीव आहे. एखाद्याने 10 लाख रुपये कर्ज काढलं आणि जर त्या कर्जात जर काय दगा फटका झाला तर ती कर्ज आपल्याला काहीतरी विकूनच फेडायला लागणार आहे. आपलं तर कर्ज भरायला कोणी येणार नाही. आपल्याला बँक पण सोडणार नाही आणि कोणच सोडणार नाही. पैसे तर ते द्यावंच लागणार त्यांना रिप्लेस करायला लागणार माघारी द्यायला लागणार. त्याच्यामुळे थोडं विचारपूर्वक केलं पाहिजे. आता झालंय काय माहितीये का की मार्केटमध्ये झाले काय की 25 लिटरच्या गायला 32-33 लिटर दूध सांगून पुढनं गायचा खोटा डाटा येतोय त्याच्यावर सगळं फेकवर फेक व्हायला लागला विषय. आता एक लाईव्ह जस्ट तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. आता हे बघा मला ही व्हिडिओ कोणी पाठवली मला ही बेंगलोर मधल्या आमच्या मित्रांनी व्हिडिओ पाठवली. शब्बीर भाईंनी व्हिडिओ पाठवली. आता बघा मिनिट आता आता मित्रांनो विकली असेल का तेवढ्याला शक्य नाही. कारण तिथलेच माझ्याकडे सकाळी 7 कस्टमर आलते. त्यांनी मला सांगितलं हा व्यवहार 5 लाख रुपयाचा होता. पळी पावशेरची गॅरंटी काही संबंध नाही ना ब्रीडचं ह्या मालकाला माहितीये ना घेणाऱ्याने विचारलेलं आहे. फक्त आता मार्केटमध्ये गायचा TRP वाढलाय म्हणून ह्यांनी खरेदी केलेली आहे. पण ह्याचा साईड इफेक्ट काय होतो त्याचं मी रिझन सांगतो. व्हिडिओ दाखवण्यामागे काय मला त्या व्यापाऱ्याचा माझा काही संबंध नाही. मला काय त्याची बदनामी करायची नाही. मला काय घेणं देणं पण नाही त्याचा. विषय काय होतो माहितीये का की तुम्ही ओरिजिनल रेट टाका. आज हा 6.5 लाख रुपयाचा रेट बघून बाहेरनं फोन यायला लागले म्हणले ती 6.5 लाखाला गेल्या तुम्ही एवढ्या टॉप गाय आमच्याकडनं 5 लाखाला घेतल्या तुम्ही आमचं नुकसान करताय. म्हणजे एक प्रकारे ब्लेम आपण व्हायला लागलो. हो का जितक्या रेटमध्ये मी आणि तेवढ्याच रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि 6.5 लाखाला खरोखर गेलं तर 6.5 लाखाच्या लेवलला काय कुठल्या असाव्यात. आता काल माझ्या गायची किंमत होती का 2 गायींची. आता कालच्याच गंमत सांगतो तुम्हाला. किरण डॉक्टर आले ते आमचे पाचोडचे मित्र आहेत. मला डॉक्टरांनी बेंगलोरवरून स्वतः गाय आणलेले आहेत. 2-3 गाय आपल्या बसल्या पण आहेत आणि त्यांच्या गोड्यात पंजाबच्या पण गाय आहेत त्यांच्या पाहुण्यांच्या. डॉक्टरांनी मला सांगितलं मित्रांनो आज ही तुम्हाला व्हिडिओ बनवायची एकच कारण आहे. गाय माझ्या सगळ्या गेलेल्या आहेत. गाय विक्रीसाठी आजपर्यंत कधी मी व्हिडिओ टाकले ना. दादा कधी म्हणलं का
की आपल्या एवढ्या गाय विक्रीला शिल्लक आहे, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून गाय बघायला या. लोकांपर्यंत तुमच्या नॉलेजसाठी आपण व्हिडिओ बनवतो. मेन रिझन सांगतो आजची व्हिडिओ बनवण्याचा. काल डॉक्टरांबरोबर 1 तास चर्चा झाली माझी या गायींच्या विषयी. माझे बेंगलोर मधल्या पण बरेच ब्रीडर लोकांशी डायरेक्ट संबंध आहेत, यांच्याशी पण चर्चा झाली. आज काय होते माहितीये का, फर्स्ट सेकंड जनरेशनला आता तिथलीच लोक धंदे करायला लागली. 4th 5th 6th जनरेशन सांगतात. बरं ह्याचा काही डॉक्युमेंटरी डाटा नसतो. सारडा डेअरी सोडलं तर बाकी कोणाचा डाटा येत नाही. फक्त सारडा डेअरीचा डाटा आहे, कारण त्याचे टॅग वगैरे असतात. त्या टॅगवर सगळी हिस्ट्री ते आपल्या डेअरीमध्ये कॉन्टॅक्ट आहे, तिथून आपल्याला माहिती मिळते. पण जर 3 आणि 3.5 लाखाला 4 लाखाला गाय खरेदी करायची असेल तर त्या गायीचं प्रॉपर रेकॉर्ड पाहिजे. जर रेकॉर्ड नसेल तर ती काही काय कामाची नाही. काय कामाची तुम्ही कशाची बेसवर 3.5 लाख 4 लाख रुपये लावणार आहे. 3.5 लाख 4 लाख लावलं ना तर गाय पहिल्या रोज पहिल्याच वेताची गाय पाहिजे, पहिल्या दुसऱ्या वेताची दाताला शिल्लक गाय पाहिजे. घेणाऱ्यानं हा विचार केला पाहिजे की आज आपण 3.5 लाख 3 लाख मोजायचे तर ह्या गायीने 40+ ना आपल्याकडे 4 वर्ष 4 वेत 40+ गाय चालली पाहिजे, कमी नाही चालली पाहिजे, तरच त्या मालकाला फायदा आहे त्या गायीमधनं. आज तुम्ही तिसऱ्या हाताची दुसऱ्या हाताची गाय घेणार 3.5 लाख रुपयाला, 4 लाख रुपयाला गाय घेणार, तिसऱ्या वेताची आहे का चौथ्या वेताची तुम्ही पण नाही सांगू शकत. आणि ती गाय जर तुम्ही 1 वेताने विकायला काढली तर त्याची काडी मोल किंमत आहे, 1 लाख 1.25 लाख रुपये किंमत आहे. हा विचार पहिल्यांदा करा. आणि हा विचार करायचा नसला तर तो धंदा करू नका. ही कसं आहे माहितीये का, ज्याच्याकडे भरपूर पैसे शिल्लक आहेत, ज्याला काय फरक पडत नाही, त्यांनी काही करा चालतंय. पण जी ब्लॅक व्हाईट करायचंय. ब्लॅक व्हाईट करायचे, ज्याला कुठलं तरी आपलं स्कीम दाबायची त्यांनी काही करा मित्रांनो. पण जे आपले कष्टकरी शेतकरी आहेत, आपल्याकडे येणारा जो माझ्याकडे जे येणारा शेतकरी वर्ग आहे ना, सगळ्यात फोकस पहिला त्याच्यावर असतो. आज मी एक व्यवहार केला बेंगलोरमध्ये मोठा. त्या व्यवहारावर मला म्हणले ह्या गाय तुमच्या राज्यात 11 लाख रुपये किंमत आहे या गायांची. 11 लाख असू दे 12 लाख असू दे, माझी कॅपॅसिटी घ्यायची स्वतः, मी स्वतः घेऊ शकतो. मी मान्य करतो मी 10 लाख रुपयाच्या जागा ठेवू शकतो माझ्या गोट्यात, माझ्याकडे कॅपॅसिटी आहे ती. पण माझ्याकडे घेणाऱ्यांची कॅपॅसिटी नाही ती. माझ्याकडे घेणाऱ्यांची अपेक्षा काय आहे की आम्हाला 2-2.25 लाखात गाय द्या, आम्हाला 30-35 लिटरची गाय द्या, आम्हाला त्याच्यापासून दूध धंदा करायचा आहे. त्यांना फॅशन शो करायचा नाही, त्यांना काय कोणाला स्पर्धा दाखवायची नाही. आणि प्रॅक्टिकल दूध धंदा करा. सगळ्यांना एवढं सांगेन, जरी मी 3 लाख रुपयाला गाय विकत असलं ना तर ती गाय पण त्या लेवलची पाहिजे. मग आता ही पहिल्यावर कालवड सारडाची आहे, 6व्या जनरेशनचं वासरू आहे, ही या मालकाला फायदा आहे, त्याला पुढचा भरपूर फायदा आहे या कालवडाचा. कारण ही जी त्यांना दूध देणार आहे, ह्याचं जी त्यांना पुढं ब्रीड मिळणार आहे ना, ती एकदम टॉप लेवलची मिळणार आहे. साडाचं जरा लेंथ येते का हो जास्त, जबरदस्त येते. आता बाहेर काढून दाखवलं वासरू ऐकणार नाही आपल्याला. साईज बघा वासराची कशी कसं डेव्हलप झालेलं आहे. त्याच्या पलीकडची काय बघा, दुसऱ्या होत्या डिलिव्हर झाली आहे, खाली कालवड येते इम्पोर्टेडची बघा. जबरदस्त फिटनेस 13.5 लिटर चिक काढलाय आज मी, काल सकाळी वेलेले. तिसऱ्या दाराला 13.5 लिटर या गाडा आहे मला. आणि अजून पिवळा चिक आहे. आणि ऑर्डर क्वालिटी बघा, गायची क्वालिटी बघा, स्ट्रेंथ बघा कशी आहे, अशा क्वालिटीची गाय पाहिजे. जबरदस्त. आणि ह्या 2 गाय मी संगमनेरच्या आमच्या त्या मित्रानं फोनवर घेतल्या माझ्याकडनं. फोनवर 5,60,000 रुपये मी या 2 गाय दिल्या, फोनवर दिले. ते बघायला सुद्धा आले नाही, म्हणले बोलून तुमच्या यानं पाठवून द्या. ही तर मला समोरासमोर एक गाय 3-3 लाख रुपयांनी जात होती. पण या विचाराने दिली की चला तो विश्वास ठेवणारा माणूस आहे. आणि गॅरंटी यांची त्या व्हिडिओतनं सांगतो की 40 लिटरला जी काही कमी चालेल ना, ती काही 80 रिप्लेस करून देणार, याचं पैसे रिटर्न देईल दोन्ही गायांमध्ये. हा, प्रत्येक गायचं इंडिव्हिज्युअल 40 लिटर, हे बी 40+ चेन, ते बी 40 लिटर दूध देणार. त्या कालवडाला टाइम आहे एक 40-45 दिवस बाकी आहेत. पण 100% ह्या 2 गाय 80 लिटर 80+ दूध देणाऱ्या गाय आहेत. पण अशा रेकॉर्डच्या गाय पाहिजे. ते कुठल्या बी गेलं काय पण रेट लावून फायदा नाही ना. आता ही बघा, या 3 गाय एकाच गावात दिल्यात मी. लोणी बाजाराच्या शेजारी गाय ऐकल्या त्या, त्यांच्याच भागात ऐकलेल्या आहे ती. आणि किती रुपयाला गाय दिल्यात बघा. ही जोडी 4.5 लाख रुपये दिली मी. ही गाय दाखवा, या गाय बघा, ही काय माप आहे, ती साईज काय आहे, ती 45 लिटरची गाय आहे. त्यांनी आरामात 90 लिटर दूध काढायचे या 2 गायांमध्ये. आणि मेन विषय काय माहितीये का, ज्या मालकाने गाय घेतल्या ना त्यांच्याकडे 29 गाय होत्या. त्यांच्या गोट्यावर ब्रुसलेसिस झाला, त्या गाय सगळ्या खराब झाल्या, गोटा बंद झाला, पुन्हा रिबिल्ड झालं, पुन्हा नवीन स्टार्टअप आहे. ती माझ्याकडे गाय यायच्या आधी इथं पोहोचलेले, आणलेल्या रेटमध्ये काय दिले आता. त्या गाय 5 लाख रुपयाला बऱ्याच लोकांनी मागितल्या आणि त्यांची किंमत बी 5 लाख रुपये. मला ज्यांच्याकडनं बेंगलोर मधनं खरेदी करतो ना, ते लोक मला म्हणले या गाय 5.5 लाखाच्या खाली द्यायला नव्हते पाहिजे. मी आपला शेतकरी म्हणून 4.5 लाख रुपये देऊन टाकले का, तर त्याचं घर मोडलेलं आता ते परत उभं करतोय, तर त्याला आपलं पण सहकार्य पाहिजे थोडं तरी. बरोबर की. आपण जर त्याला म्हणलं 5 लाख दे 6 लाख दे तर फायदा काय त्याचा. आज जेव्हा ह्या 2 गायचं दूध काढेल ना, 90 लिटरच्या गॅरंटीत गाय दिलीत मी या 2. आणि आहेत गाय तशा 100% तेवढं दूध काढणार. 45 लिटर एक दूध काढले.
आणि एक 20-25 दिवसांना वेळेला बाकी येते. ह्या क्वालिटीची गाय पाहिजे. हा दूध धंदा जगावणारे गाय आहेत बघा. ह्या गायांपासून आहे ना माणूस 2 पैसे कमवू शकतो, ब्रीड तयार करू शकतो. तुम्ही ब्रीडच्या बोजाखाली काहीतरी करायला जावाल 3 लाखाला, 4 लाखाला, 5 लाखाला, तुम्ही त्यात सक्सेस होणं लय म्हणजे हे टप विषय राहील. कारण ब्रीड घरी बनवायची असती. आयती ब्रीड घ्यायची म्हणलं ना तर त्याला रेकॉर्ड ब्रेक रेट लावायला लागतात. आणि ती रेकॉर्ड ब्रेक रेट लावायला परवडतो कोणाला? ज्याच्याकडे बाबा घरचे 300-400 लिटर दूध चालू आहे, ज्याचा इन्कम चांगला आहे, या बॅकअप आहे काय ना काहीतरी पैशाचा, फक्त त्यातनंच इन्कम नाही सगळा, त्याच्याकडे सगळं चालून जातं. पण ज्यानं ऋण काढून सण गेलाय ना त्याच्याकडे ह्या गोष्टी चालत नाहीत. त्यानं सगळ्या गोष्टी म्हणजे विचारपूर्वक आणि व्यवस्थित करायला लागतात. जरा जरी चूक झाली तर ती पैशातच मोजायला लागते. सगळ्याच आज पहिला रोहित का बऱ्यापैकी? 4 पायलर होती, भरून गेलेल्यातल्या 2 पायलर होत्या. फोकस हाच होता की आपल्या टोटल 12 गाय होत्या. 12 मधल्या जवळजवळ 10 गाय दाताला शिल्लक होत्या. 2च गाय दाताला जुळायला तिथं आता असलेल्या पैकी 10 गाय दाताला शिल्लक आणलेल्या. केला तर कलर असा मस्त आहे ना गायला. गायच लय टॉप आहे. तुम्हाला तर बेंगलोर मध्ये व्हिडिओ खाली तर उतर चल. कलर नाही खतरनाक आहे. गाय खतरनाक आहे. लवकर कोणाला समजून येत नाही. गाय वेलेली आहे. नाही ना, मी तीच म्हटलं. मला जेवढ्या लोकांनी विचारलं सगळ्यापासून ते म्हणले याला किती दिवस बाकी येते. अरे ही गाय वेलेली आहे. 13 लिटर चिक दिलाय, मग 40 लिटरला कमी नाही पेणार गाय. 100% गॅरंटी दिल्यात मी. आणि 390 किलोमीटर गाव लांब येत ना. पहिल्या 4 गाय फोनवरच पाठवलेत मी. रिझल्ट आहेत. आज काय होतं माहिती का, ज्यावेळेस माणूस फोनवर गाय घेतो ना त्यावेळेस आपल्याकडे दुप्पट जबाबदारी असते त्या गोष्टीची. समोर बघितल्यापेक्षा, कारण कसं त्यांनी आपल्या डोळ्यावर विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासाला तडा नाही गेला पाहिजे आणि ते टिकवूनच ठेवला पाहिजे. आपण पैसे सगळी कामावत येते, पैसे येतात पण पैसे जातात पण किंमत माणसाची आहे ना ती शेवटपर्यंत टिकून राहते त्याच्या कामामुळं. त्यामुळे काम असं करायचं की आपल्या म्हणजे इमेजला धक्का लागला नाही पाहिजे. जे आपण इतक्या वर्षात जे केलंय ना ते टिकूनच राहिलं पाहिजे. पैशाचं काय अमल जातं? पैशावर कोण विचारतं? माझ्या खात्यावर किती पैसे शिल्लक आहे, तुमच्या खिशात किती पैसे येते ते कोण विचारत नाही. तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखतोय. ती तुम्ही करोडपती आहे म्हणून ओळखत नाही. तुम्ही अमोल मोठे निसर्गाचे नाव आहे म्हणून पैसे नसला तरी शिक्का चालतो. शिक्का चालवाय पैसे लागत नाही. तेच बोकच आपलं मेन आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला हे चांगलं आहे. आजच्या गायी खरोखर बघण्यासारखे आहेत. म्हणजे आता मी नेहमी व्हिडिओ बघायला बनवा येतो, पण आजच्या व्हिडिओ मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, खरोखर गायी म्हणजे उठावदार, देखण्या, रुबाबदार आणि ब्रीड म्हणाय गेलं तर आता मला पण थोडं कळायला लागलंय. कारण व्हिडिओ बरेच बनवलेत, शेतकऱ्यांचे बनवलेत, व्यापाऱ्यांचे बनवलेत. माहिती का की माझं एकच म्हणणं आहे, गाय आपण विकतो पण शेवट काय होतं, गाय घेताना देताना पहिला आणि शेवटचा एकच विचार असतो, आपल्याकडे घेणार कोण आहे? आपला शेतकरी. आज मी कर्नाटकात कितीला गाय घेतली याला काय किंमत नाही. शेवटी आहे ना, आज मी क्लिअर सांगतो तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, आज नंतर 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर किंवा शेवट 4 वर्षानंतर हा बेंगलोरचा व्यापार बंद केलेला असेल, लाईन बंद केलेला असेल. आज आपल्या राज्यात तेवढी ब्रीड तयार व्हायला लागली. त्या प्रोसेसमध्ये आपण 1-2 वर्षानंतर गरज पडणार नाही जायची. आपल्याला त्या लोकांपेक्षा आपले लोक जास्त महत्वाचे. मला तिथल्या माणसांचं काय घेणं देणं. आता परत तुम्ही काही दिवसांनी इथनच खरेदी करून तिकडे गाय पाठवणार. माझं तर म्हणणं आहे की आज बघा माझे बरेच मित्र जी ब्रीडवर काम करतात त्यांची स्वप्न काय येते की भविष्यात 4 वर्षानंतर ज्यावेळेस आपल्या कोट्यातली गाय विकायला काढतो त्या गायला 5 लाख रुपये रेट मिळावा. आणि अशा मानसिकतेने जे माणूस ब्रीडवर काम करतो ना ते 100% सक्सेस होणार आहे. कारण ते त्या पट्टीत प्रयत्न करतोय. परवा आपण घेतली मुलाखत तिथं चांगल्या गायी. सचिन पवारांची तुम्ही कालवडीची मुलाखत घेतली. त्या माणसाचं ब्रीडवर काम कालचाच नाही, 20-22 वर्ष झालं, 14 वर्ष झालं मी त्यांना ओळखतो. आणि त्यांच्या कोट्यातले काय म्हणजे नाही करायचं म्हणजे विषयच नाही. आता नियोजन वगैरे मानला तर त्यांच्याकडे बाह्या नाही काय ना, स्वतः अख्खं परिवार म्हणजे ते स्वतः घरगुती सगळं ते कामाचं वगैरे सगळं ऍडजस्ट करतात. ज्या वेळेस तुम्हाला सांगतो सिमेंटवर एवढा फोकस नव्हता ना, सचिन दादा ही बारामतीला टेंभुर्णीला गाडीवर जाऊन सिमेंट आणले त्यांनी. ही ब्रीड अशीच तयार नाही झाली. आणि मग आयती ब्रीड घ्यायची म्हणल्यावर त्याला किंमत पण त्या लेवलची द्यायला लागते. बरोबर. त्यामुळं कसं आहे माहितीये का, तुम्ही गाय घ्या, ब्रीड करा. आता सचिन दादाने व्हिडिओ मध्ये सांगितलं पॉईंट एकदम रास्त पॉईंट आहे. हा पॉईंट आपण म्हणजे आपण पण सांगितलंय की 30 लिटरची गाय घ्या, 30-35 लिटरची गाय घ्या, स्वतः सिमेंट फिल करा, त्याचा रेकॉर्ड ठेवा. ती रेकॉर्ड तुमचं लाईफ टाइम स्वतः ब्रीड तुम्ही डेव्हलप केली. आज कित्येक व्यापारी जी ब्रीड सांगतात त्यांना त्या बुलचा नंबर बी माहित नसतो, त्या बुलचं लॅक्टेशन पिरियड माहित नसतो, त्याची इंड कॅपॅसिटी माहित नसते, त्याचा फॅट एसएनएफ माहित नसतं, त्याचा मस्टॅटिसला रेजिस्टन्स किती ही काही माहित नसतं. फक्त आपलं उठायचं आणि फेकायचं. ही या सिमेंटचे त्या सिमेंटचे एवढ्या जनरेशनचे आणि घेऊन जावा. आता अलीकडे भरपूर व्यापारी पण वर्ग भरपूर व्हायला लागला विषय काय रीलच्या माध्यमातून. आज सोशल मीडिया जेवढा मी पहिल्यापासून सांगतो जेवढा फायद्याचा आहे
तेवढं नुकसान पण आहे. मला काय होतंय बाहेरनं पण लय फोन यायला लागले नुसतं म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी. पण आपण किती बनवायचं आणि किती नाही आपल्याला नाही शेवटी बघा तुम्ही तुमचं काम करताय दाखवायचं, पण डोळं उघडून बघून घ्यायचं काम त्या पुढच्या शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं आहे, हा. आहे. मी असू द्या कुणी बी असू द्या, आज जरी तुम्ही दाखवलं ही तरी स्वतः जाऊन खात्री करणं, त्याची शाश्वती करणं, नंतर ती बाबा ती बोलतात ती खरं आहे का ते मग त्या गोष्टीवर ही करणं. आपण बोललो की ती सगळं खरं आहे असं मानणं म्हणजे आहेत लोक मानणारी, त्यांचा विश्वास आहे. पण ज्यांना माहित नाही त्यांनी यावं, स्वतः बघावं आणि खात्री करून घ्यावं, आणि तीच त्यांच्या फायद्याचं आहे आणि प्रत्येकाच्या फायद्याचं आहे. नक्कीच धन्यवाद. धन्यवाद. चांगल्या गायी बघायला भेटल्या आज नागपंचमी निमित्त नागागत. नागा आणला पाहिजे.